आया एक संघ निश्चितच भिवंडी भागातील, दुसरा संघ निश्चितच कल्याण विभागातून बिलॉंग करतो. भिवंडी बनाम कल्याण असा हा सामना. आणि राय संघाचा विचार केला तर निश्चितच नरेश गायकरांनी जितू केने यांनी पुरस्कृत केलेला हा आरसीसी राया संघ. दुसऱ्या बाजूने नक्षत्र चौदरपाडा संघ सातत्याने याच नावाने खेळत असतो अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. डोळ्याची पाडणं फिरणारी लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि खऱ्या अर्थाने या चषकाची खास बात आहे. ज्या बैलाने खऱ्या अर्थाने मालकाचं नाव अखंड महाराष्ट्रभर पोहोचवलं, अर्थातच श्याम शेठ दलबे यांचा घरचा साज खऱ्या अर्थानं लक्षा बैल जीव की प्राण आहे खऱ्या अर्थाने. आणि त्याच्याच नावाने ही स्पर्धा आपण पाहताय. 13 बाईक सहित आकर्षक चषक या स्पर्धेमध्ये आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी देखील बाईक, बेस्ट बॅटर आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी देखील स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. तर पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज नक्षत्र चौदरपाडा संघाकडनं वन साइड हिरो. एकदा जोरदार टाळ्या. चौदरपाडा संघाचे समर्थक शांत बसू नका, कारण छोटी मोठी युद्ध आता समाप्त झाली. महायुद्धाला सुरुवात होतीये. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. मी ओमी सुद्धा टिटवाला सांगोडे, माझ्या सोमे सहकारी समालोचक मिस्टर प्रथमेश ठाकूर आणि प्रसाद परब सर. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मिस्टर महेंद्र भबर सर आहेत. पहिला बॉल वन साइड हिरो आदित्य वाकडेचा. ओ पहिल्याच बॉलवर इनफिल्डच्या डोक्यावर ना स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवून दिलाय. 4 धावांसाठी चौकार. मॅच कामरान कुंगले पहिल्याच बॉलवर फायर होतोय. दुसरा बॉल हवेमध्ये चेंडू आणि इथे मात्र धाबा किती मिळतील. एक पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धाबा पूर्ण केल्या. दोन चेंडू 6 धाबा धावफलकावर. तिसरा बॉल आदित्य वाकडे पुन्हा एकदा रेडी होईल तिसरा चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅकवर. हॅलो, आदित्य वाकडेने या स्पर्धेमध्ये काय गोलंदाजी केली आहे. अचूकता, भेदकता त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु पहिल्याच बॉलवर चौकारानंतर कुठेतरी आता थोडंसं दडपण आलं असेल आदित्य वाकडेवर. पण तो हा बॉल सुरेख राहिलाय. धावाची शक्यता तिथे पंकज होते, पंकज वाकडे. चांगली डिलिव्हरी, स्लोअर गतीचा चेंडू आणि थोडंसं मात्र कामरान कुंगलेला धोक्यामध्ये देखील टाकलं होतं. 3 चेंडू धावफलकावर धावा झाल्या आतापर्यंत 7 धावा. पॉवर प्ले क्रमांक पहिलं वन साइड हिरो आदित्य वाकडे. कमेंट आपण पाहतोय क्षितिज चौधरी 1938 यांच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थाने या चौदरपाडा संघाचा वन साइड हिरो आहे. हो, यावेळी अप्पू कुंगलेसाठी शॉर्ट पिच बॉल त्याला भिडकावून दिलाय. सरळ फाईन लेगच्या डोक्यावर ना चेंडू दन 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 करत सीमा पार येतोय चौकार. धावा मिळतील 4. खरपूस समाचार मैदानाच्या आतमध्ये उचलला जातोय. कामरान कुंगले आणि अप्पू कुंगलेची ही सलामीची ओपनिंग पेअर इज ऑन फायर होती. 4 चेंडू 11 धाबा आतापर्यंत खर्च केल्यात. परंतु विसरू चालणार नाही मित्रांनो की अजून भरपूर ओव्हर येणं बाकी आहे. बॅक करतील स्वतःला नक्षत्र चौदरपाडा संघाचे गोलंदाज. 5वा बॉल पुन्हा एकदा आदित्य वाकडेचा. ऑन स्ट्राइक अप्पू कुंगले. ओ हो, क्या बात आहे. आणि जसा चेंडू डॉट निघाला तसा टाळ्यांचा कडकड आवाज येणं सुरू झालाय. आणि एखादी विकेट जर आली तर नक्षत्र चौदरपाडा संघाचे जे खंदे समर्थक इथे पोहोचलेत त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. 5 चेंडू धावसंख्या धावफलकावर 11. आदित्य वाकडेचा अंतिम बॉल. पार्टनर लॉफ्ट केला, क्षेत्ररक्षक उपस्थित, परंतु तिथे
एक जाव चांगला थ्रो तिथे येणं अपेक्षित आणि योगेश कोहली पोहोचले चेंडूपर्यंत पहिल्या षटकामध्ये बिनबाद 12 अशी स्थिती RCC राया संघाची. भरपूर समर्थक राय संघाकडे देखील असतील, भरपूर समर्थक चौदरपाडा संघाचे देखील आहेत. राय संघाला नक्कीच जर पाहायला गेलं तर कोंढेरी संघाचे देखील समर्थक सपोर्ट करतायत, कारण का हा संघ पुरस्कृत केला गेलाय. कोंढेरी गावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय आदरणीय नरेशजी गायकर आणि जितूदादा केने यांच्या मार्फत आमचे चांगले अत्यंत जवळचे मित्र राजूजी गायकर देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. त्यासोबत चौदरपाडाचे देखील अनेक समर्थक आहेत, साहिल भंडारी असतील, त्यांना देखील विनंती करतो आपण देखील या. तर निश्चितच प्रथमजी ठाकूर सर आता आमच्यातून रजा घेतील. निश्चितच त्यांचा आवाज आज आपण संपूर्ण या रात्रीमध्ये ऐकला. आता इथून त्यांना पुढच्या चरणीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. प्रतीक वाकडेचा पुढचा बॉल वाडबा बाटनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न अप्पू कुंगलेचा, बैठक फटका, एक साव. आता आय थिंक पूर्ण सामन्याची धुरा मला सांभाळायची. माझ्या सौम्य सहकारी समालोचक मिस्टर भूषण आहेत. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये त्याच्या सुवर्ण अक्षराने गुणलेखन केलं जात आहे. प्रतीकचा पुढचा चेंडू, ओ हो हो हो, सुरेख चेंडू होता तिथे, बॅटची कडा लागली आहे आणि धाव फक्त एक मिळतीये. या षटकामध्ये जर विचार केला तर आतापर्यंत प्रतीकने जे 2 चेंडू फेकले ते दोन्ही चेंडू सुरेख राहिलेत आणि हे समीकरण खऱ्या अर्थाने विजयाचं नक्षत्र चौदरपाडा संघाच्या माध्यमातून जर विचार केला, आदित्यने जर थोडीशी मागणी गोलंदाजी केली तर प्रतीक वाकडे बॅक करतो आणि आदित्यने पहिल्या षटकामध्ये जर चांगली केली तर प्रतीकने जर दुसऱ्या षटकामध्ये मार खाल्ला तर तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आदि वाकडे इज ऑन फायर होतो. यावेळी अप्पू कुंगलेचा वार, चेंडू एका टप्प्याने सीमा पार आर पार येतो, दणदणीत खणखणीत चौकार. बॅट चालणं खूप गरजेचं आहे. आता राय संघाचे समर्थक हा विचार करत असतील की अप्पू कुंबले शेवटचे षटकापर्यंत बॅटिंग क्रीजवर राहणं खूप गरजेचं. 3 चेंडू आतापर्यंत फेकले, 3 मध्ये 6 खर्च केले प्रतीक बाकडेनं. परफेक्ट यॉर्कर ब्लॉक होल मध्ये होता, बॅटची कडा लागली, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक उपस्थित होते. धाव फक्त एक येते. धाव फलकावर धाबांची टोटल 1.4 षटक कंप्लीट आणि 19 धाबा आतापर्यंत आपण पाहतोय. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकातील. अखंड महाराष्ट्राला या स्पर्धेनं मित्रांनो वेळ लावलाय. महाराष्ट्राच्या बाहेरून देखील ही स्पर्धा आपण एन्जॉय करताना प्रेक्षक पाहत आहेत युट्यूबच्या माध्यमातून. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह विभागाने समोरच्या दिशेनं कबर्सला खेळण्याचा प्रयत्न, एकदा पुन्हा दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. कॉलिंग तालमेल खूप जबरदस्त आहे. यस, नो अँड वेट हे 3 खऱ्या अर्थाने कॉलिंग करायचे असतात तिथे, परंतु यस यस आणि यसच पाहायला मिळतंय. ही सलामीची ओपनिंग पेर धोकादायक आहे थोडीशी, आणि जर येणाऱ्या तिसऱ्या षटकामध्ये जरी ओपनिंग पेअर फोडता आली नाही चौदरपाडा संघाला तर कुठेतरी धोक्याचं सावट निर्माण होईल. कारण कोणत्या क्षणाला दोन्ही फलंदाजांमधनं एक फलंदाज निश्चितच अटॅक आता करताना आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम बॉल शिल्लक दुसऱ्या षटकातील. धावसंख्या धावफलकावर 21, लॉट्स ऑफ 0 विकेट डाऊन. कोणती सफलता आतापर्यंत नक्षत्र चौदरपाडा संघाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाही. यष्टांच्या मागे हिटमॅन ऑफ चौदरपाडा मिस्टर योगेश कोहली. फुलटॉस, पुन्हा एकदा बॅटची कडा लागली आहे आणि इथे शॉर्ट थर्डमॅनला थोडासा क्षेत्ररक्षक फंबल होतोय. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील पूर्ण आणि 2 धाबांच्या मदतीने धावफलकावर आता धाबांची टोटल झाली आहे 23 धाबा.
तिसरं षटक. पुन्हा एकदा आदित्य वाकडे येईल का? फ्रेश गोलंदाजाचा वापर केला जाईल. निश्चितच कॉलिंग सुरू होतीये. चौदरपाडाचे समर्थक असतील, अन्यथा RCC रायाचे समर्थक असतील, भरपूर चेरअप करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु टाळ्यांचा आवाज काय येत नाहीये याचं प्रश्नचिन्ह आता मला देखील उद्भवलंय. जोरदार टाळ्या वाजू द्या पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांच्या माध्यमातून. चौदरपाडा संघाचा आवाज कमी झालाय, भरपूर कमी झालाय. चौदरपाडाचे समर्थक आहेत का अजून? किती समर्थक आहेत? आवाज येऊ द्या टाळ्यांचा. एकदा नक्की जयघोष झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. आहेत आहेत समर्थक आहेत. घड्याळामध्ये वाजले 2:40 आणि संपूर्ण प्रेक्षकांचं खऱ्या अर्थाने मन वेधलं या लक्ष्य चषकानं. सक्सेसफुल स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा वन साइड हिरो आदित्य वाकडे. समोरच्या दिशेनं फटका फसलाय की काय, परंतु एका टप्प्याने चेंडूला तिथे मात्र उसळलं जाते. धाव मिळती 1. आज या स्पर्धेमध्ये 10 संघ होते आणि 10 संघामधनं अंतिम 2 संघ आता इथे फाईट देत आहेत. 2 दिग्गज संघामध्ये बिग बॅटल रंगतीये. भिवंडी बनाम कल्याण असा सामना, राये बनाम चौदरपाडा असा सामना पाहायला मिळतोय. यापुढे सेन्सिबल क्रिकेट पुश केलाय. पुश अँड खुश राहण्याचा प्रयत्न. कामरान कुंगले थोडासा चाचपटला तिथे. आदित्य वाकडे आता या षटकामध्ये कशा पद्धतीचं झालं विनेल. क्षेत्ररक्षणाची रचना जर पाहायला गेली तर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे. त्यानंतर आपण पाहतोय मिड विकेटला डीप मिड विकेटला आहे. कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक पाहतो आपण. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, डीप मिड विकेटला अशी व्यूहरचना आहे क्षेत्ररक्षणाची. ओ परफेक्ट यॉर्कर. लाऊड अपील केली गेली आहे. 11 खेळाडूंनी कमी केली असेल, परंतु प्रेक्षकांनी भरपूर आवाज तिथे, क्राऊड तिथे पाहायला मिळतोय, ऐकायला मिळतोय. तर या दोन्ही फलंदाजांमधनं कोणी जर 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर 1500 रुपयांचा रोख कॅश प्राइस स्वप्नील केने उर्फ आगाबाई यांच्या माध्यमातून. ओ परफेक्ट यॉर्कर. चांगला बॉल लॉंग ऑनला पुश केला. बॉल बॅक ड्राईव्ह ऑन साइडला. एकच धाव येते. वन साइड हिरो खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये दमदार कामगिरी करतोय. पहिल्या षटकामध्ये निश्चितच त्याने 12 धाबा खर्च केल्या, विकेटलेस गेला, परंतु या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 3च धाबा खर्च केल्यात. ही जादुई गोलंदाजी साकारली जाते मैदानाच्या आतमध्ये. वन साइड हिरो आदित्य वाकडेच्या रूपामध्ये. आप ट्रॅकर. जबरदस्त बॉल. परफ्यूम डिलिव्हरी. कामरान कुंगलेची बाट शांत राहिली आहे. पूर्णतः या मॅच मध्ये जर विचार केला तर आदित्य वाकडेच्या गोलंदाजीवर दारोमदार आहे. 5 फेकले चेंडू, 5 मध्ये 3 धाबा खर्च केल्यात, विकेटलेस आहे नो डाऊट, परंतु 2 षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी मी म्हणेन. कारण 1 षटक पॉवर प्ले हाताळलाय आणि दोन्ही इन्फॉर्म बॅटर आहेत कामरान आणि अप्पू कुंगले. यावेळी हा चेंडू बीमर आहे की काय? स्क्वेअर लेग पंच आम्हाला सांगतात नो चेंडू आहे. तर नक्कीच चौदरपाडा संघ जर विजयी झाला तर जयेश म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. जगन पाटील समर्थक 60 ग्रुप खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. तर नक्कीच मुठपाल गावातून बिलॉंग करतात. तर नो बॉल असेल, लक्षात घ्या. नेक्स्ट बॉल फ्रीच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. आता थोडंसं धोक्याचं सावट निर्माण झालंय मैदानाच्या आतमध्ये. 27 धावा धावफल काबर. अंतिम बॉल. यावेळी फुल टॉस.
स्क्वेअर लेगला खेळून काढलाय, चांगला फटका. विकी भंडारी उपस्थित तिथे. आज विकी भंडारीने धाबा किती वाचवल्यात संघासाठी. धावाची शक्यता होती परंतु तिथे दुसऱ्या धाबेच्या प्रयत्नामध्ये यश प्रदान होतंय. दोन्ही फलंदाजांना धावसंख्या धावफलकावर 29. तिसऱ्या षटकाचा देखील खेळ समाप्त झाला आहे आणि 3 षटकामध्ये जर विचार केला तर चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. परंतु एक जमेची बाजू सांगेन RCC राया संघाची की विकेट कोणती त्याने गमावलेली नाही आहे. इथून जर हा सामना जिंकायचा असेल RCC रायाला तर या 2 षटकामध्ये 15+ सरासरीने धावा बनवाव्या लागतील. अर्थातच 30 धावा धावफलकावर लावणं खूप गरजेचं आहे. कारण मागच्या मॅचमध्ये कारिवली संघाविरुद्ध काय बॅटिंग केली ते म्हणजे नक्षत्र चौदरपाडा संघाने. तर कामरान कुंगलेने जर 3 षटकार मारले तर स्वप्नील केने आगाबाई यांच्या माध्यमातून 3000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. करंट रन रेट 9.57चा आपण पाहतोय. चौथं षटक आता. चौथ्या षटकामध्ये बोलावलं गेले संघनायकाने. रोशन भंडारी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतो. लेफ्ट आर्मर आहे. मागच्या मॅचमध्ये रोशनने अप्रतिम गोलंदाजी केली होती. इथे अप्पू कुंगले समोर आहे. एक विस्फोटक बॅटर. रायगावचा ब्रँड आहे खऱ्या अर्थाने आणि कल्याण ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वातील एक विस्फोटक बॅटर म्हणून ज्याची ख्याती आहे. ओ यावेळी मात्र उडवलाय. धोक्यामध्ये आहे विकेट. तिथे मात्र झेल जर पकडला गेला असता तर मोठा धक्का लागला असता RCC राया संघाला. परंतु 2 धाबा कंप्लीट केल्या. टाळ्यांचा गजर होतोय. दोन धाबा धावफलकावर. अजून 11 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 11 चेंडूमध्ये किती धाबा येतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा रोशन भंडारी. ओ चांगला बॉल, चांगला चेंडू. परंतु पंच आम्हाला सांगतात आय थिंक बाला इकारी सर आहेत तिथे. व्हाईट बॉल. तर नक्कीच नितेश वाकडे साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचा रोख कॅश प्राइज दिला जाईल. 3000 रुपयांचा कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी. काय बक्षिसांची खैरात वाढतीये. नितेश वाकडे साहेबांच्या माध्यमातून गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. रोशन भंडारी पुन्हा एकदा. यापुढे आडव्या पाटणा फटका कंप्लीट केलाय. शॉर्ट अंपूचा देखना फटका. वंडरफुल सक्सेसफुल आणि चेंडू झालाय गोल. खऱ्या अर्थाने रायगावचा ब्रँड दाखवणारा A1 दर्जाचा ब्रँडेड षटकार. सूचना आली आहे. जर आपण प्राइज लावतायत तर जे कोणी प्राइज लावतायत त्यांनी प्रथमतः प्राइज जमा करा अशी अनाउन्समेंट नक्कीच मी करतोय. आयोजकांच्या वतीनं नक्कीच ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली गेली आणि आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय याची दक्षता घ्या आपण. पुढचा बॉल वाईट बॉल असेल. वाईट बॉल असेल. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत रोशन भंडारीनं आणि 2 चेंडूमध्ये 10 धाबा खर्च केल्या. 2 वाईट्स, एक डबल धाव, एक षटकार. तिसरा चेंडू रोशन भंडारीचा. थोडासा भरकटतोय रोशन भंडारी. हा बॉल कटर होता. उडवलाय तिथे. सुतार होता आणि त्याच्या डोक्यावरनं चेंडू लॉंग ऑन बाउंड्री पलीकडे. षटकार.
काय फटके खेळतोय, काय झटके देतो मैदानाच्या आतमध्ये अप्पू कुंगले. रोशन भंडारी थोडासा मागडा ठरतोय. आतापर्यंत जर विचार केला तर 16 धाबा 3 चेंडूमध्ये खर्च केल्या रोशननं आणि अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओ परफेक्ट यॉर्कर, यावेळी मात्र सापल्यामध्ये अडकवला. वार पे पलटवार, अप्पू कुंगलेगार वाघाची शिकार करतोय. यावेळी मात्र इज ऑन फायर, रोशन भंडारीची वापसी. मध्ये कामरान कुंगले युनिफॉर्म बॅटर आहे, त्याला स्ट्राईक वर आणणं खूप गरजेचं असेल आरसीसी राया संघासाठी. रोशन भंडारीला आता बॅक करावं लागेल. 4 चेंडूमध्ये 16 धाबा खर्च केल्या आणि 5वा बॉल कशा पद्धतीचा असेल. आतापर्यंत स्कोर कार्डचा जर विचार केला तर 45 धाबा स्कोर कार्डवर झरकावल्या गेल्यात. अजून 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे फर्स्ट इनिंग मध्ये. 60च्या आसपास धाबा बनवण्याचा निश्चय आरसीसी राया टीमचे बॅटर्स निश्चितच करतील. आपले आडव्या बाटनं क्रॉस बॅटेड अलॉंग दी कार्पेट, चांगला फटका तिथे उपस्थित होते क्षेत्ररक्षक निश्चितच विकेश कोहली, आंद्रे रसल ऑफ नक्षत्र चौधरपाडा. बिग हिटर आहेत खऱ्या अर्थाने विकेश कोहली. आणि विकेश कोहली म्हटल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये जबरदस्त खेळाडू आहे. 5 चेंडू आणि धावसंख्या धावफलकावर 46, 46 धाबा. अंतिम बॉल चौथ्या षटकातील. ऑन स्ट्राइक इन्फॉर्म बॅटर मिस्टर कामरान कुंगले. ओ बॅटची कडा, मोठी विकेट असू शकते आणि विकेट कोणाची तर अप्पू कुंगले नंतर कामरान कुंगलेची विकेट. बिग डिसमिसल, शार्क माशाची शिकार, आणखी एक मोठा आद्रा. धक्का क्रमांक 2 लागत असताना आरसीसी राया टीमला. तर नक्कीच समालोच कक्षाच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पा मोरया असा देखील जय जयकार पाहायला भेटतोय. क्या बात आहे. प्रेक्षकांमधला असलेला उत्साह ही स्पर्धा जिवंत ठेवतोय खऱ्या अर्थाने. लक्ष चषक देवरुंग 2026 दैदिप्यमान सोहळा रजनी क्रिकेट दुसरी रात्र या क्रिकेट सोहळ्याची. आणि काय सामना रंगताना दिसतोय. आज एक संघ निश्चितच क्वालिफाय होईल या स्पर्धेसाठी. कालच्या दिवसामधनं 2 संघ निघालेत, त्यामधनं एक संघ निघणं अजून पेंडिंग आहे, कारण काल जास्त उशीर झाला म्हणून शेवटचा जो सामना होता तो पेंडिंगला ठेवलाय. तर अक्षय तरे यांच्याकडनं प्रत्येकी विकेटसाठी 500चं कॅश प्राइज आहे आणि 500 जमा झालेत. 500 जमा झाले आहेत वाईट बॉल दरम्यान. विजू तरे, मॅजिकल विजू तरे आलाय. मागच्या मॅच मध्ये किफायती गोलंदाजी स्वीकारायची होती, परंतु थोडस मागडं षटक हाताळलं होतं. यावेळी आडव्या पाटणा फसवलाय, चकवलाय. माईच कुंगलेची विकेट येईल का, परंतु तिथे मात्र झेल कॅरी करता आलेला नाहीये धावचीच्या स्वरूपात. फलंदाज बाद झालाय का, पंच आम्हाला सांगतील काय घडलंय काय बिघडलंय. जीव धोक्यात होता, थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल. नॉटआउटचा इशारा आलाय. 2 धाबा पलून काढल्या गेल्या विजू तरेच्या पहिल्याच बॉलवर. पहिला बॉल वाईड, त्यानंतर
तर स्टंप घेऊन जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. विजय तरे, हे स्पेल खूप महत्वाचं असेल तुमच्यासाठी देखील आणि संपूर्ण समर्थकांसाठी आणि नक्षत्र चौदरपाडा संघासाठी देखील. कारण मागच्या मॅचमध्ये 28 धावा तब्बल खर्च केल्या. गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये त्याची भरपाई करून दाखवावी लागेल, कारण संघ अडचणीत सापडलाय. मागच्या मॅचमध्ये 49 धावा झाल्या होत्या आणि 50 धावांची गरज होती, परंतु अजून 5 चेंडू शिल्लक आहेत आणि ऑलरेडी 49 धावा धावफलकावर झलकावल्या गेल्यात. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय मित्रांनो. एक मोठी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. जसा सामना अंतिम असो तसाच सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी आडवा पाटनं लॉफ्ट केलाय. रडार मध्ये होता चेंडू, इन टू द स्लॉट आणि त्याला पाठवलं माइजने. इट्स आउट ऑफ द प्लॉट. ब्रँडेड षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकावर झाली आहे तब्बल 55, 55 धाबा. आणि मी जसं म्हटलं की 60च्या आसपास धाबा बनवण्याचा निश्चय आरसीसी राया टीमच्या बॅटर्सनं नक्कीच केला असेल. अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा बॉल खोदून काढलाय, चांगला फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित, एक धाव. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय. थ्रो कुठे आहे? दोन्ही गाड्या एकाच रुलावर आणि तिथे मात्र ही धाब गृहीत धरली जाईल की नाही हे पंच आम्हाला सांगतील. एकच धाव मिळेल तिथे. टाळ्यांचा आवाज येऊ द्या. पुन्हा एकदा जल्लोष होऊ द्या. चौदरपाडा आणि राया. या रजनी क्रिकेटमध्ये तापलेला सामना प्रेक्षकांना अनुभवायला मिळतोय आणि सध्याच्या घडीला अनेक प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत. त्या प्रेक्षकांना माझं देखील प्रेम असेल, कारण हे चाहते आहेत खऱ्या ते क्रिकेटचे आणि माझे देखील. इथे विकेट जाण्याची संभावना आणि काय घडलंय पंच आम्हाला नक्कीच सांगतील. चारशे 57 बिबर सध्याच्या घडीला आपण पाहतोय. लाईव्ह हा सामना पाहताय युट्यूबच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. 4 चेंडू 56 धाबा धावफलकावर आणि अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हे षटक विजूने बरोबर हाताळलंय. स्लॉगवरचं षटक होतं, 10 धाबा तर येत असतात आणि हा चेंडू सुरेख आहे. बॅटची कडा लागली त्यानंतर मात्र एकच धाव येते. धावफलकावर धाबा झाल्यात 57 धाबा आणि अंतिम बॉल आता शेष असेल. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज माईज कुंगले, ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. फुरकान देखील नख सावतायत. आता त्यांना देखील माहिती आहे की हा सामना अजूनही संपलेला नाही आहे. जरी 56 धाबा 57 धाबा धावफलकावर जोडल्या असल्या तरी अजून सेकंड इनिंग बाकी आहे. वार पे पलटवार नक्षत्र चौदरपाडा संघ करेल का आणि याचं उत्तर कोण देईल? अंतिम बॉल. मॅजिकल विजू. फुल टॉस होता परंतु बॅटवर आला नाही. अपील केली हलकीशी. कटाक्ष नजरेनं पाहिलं पंचांकडे, लाईन मिस केली आणि अशा रीतीने फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त. फर्स्ट इनिंग नंतर धावसंख्या धावफलकावर झाली 58 आणि विजयासाठी 59 धावांची गरज. डिजे
आवाज येऊ द्या मित्रांनो. हिटमॅन ऑफ चौदरपाडा मिस्टर योगेश कोहलीच्या सोबतीला चौदरपाडा एक्सप्रेस मिस्टर प्रतीक वाकडे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय. नक्षत्र चौदरपाडा संघाला विजयासाठी तब्बल 59 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक खऱ्या अर्थाने इथे येऊन सामन्याचा आनंद लुटताय त्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत. आणि जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्या समोर जोडले गेलेत त्यांचं देखील सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. टेलिव्हिजन स्क्रीनवर काही चेहरे आपण पाहतोय, कव्हर केले जातात कॅमेऱ्याच्या मार्फत. फॅन्स आहेत खऱ्या अर्थाने, टाळ्या बाजू द्या. पहिला बॉल, पंचांचा ग्रीन सिग्नल. विश ऑल द बेस्ट, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना या मोठ्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. टाळ्यांचा आवाज येऊ द्या. लक्ष्य चषक देवरुंग 2026 ची दुसरी रात्र, धमाकेदार आयोजन. पहिला बॉल उडवलाय, लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित आणि द हिटमॅन ऑफ चौदरपाडा मोठा शिकार करत असताना बिग विकेट, बिग डिसमिसल. योगेश कोहली बॅक टू द डगआउट. आतमध्ये हार्ड हिटर ऑफ नक्षत्र चौदरपाडा मिस्टर विकी भंडारी. हा खेळाडू खऱ्या अर्थाने मोठा खेळाडू आहे. ट्रम्प कार्ड आहे खऱ्या अर्थाने चौदरपाडा संघाचा मिस्टर विकी भंडारी. जयेश म्हात्रे यांच्याकडनं प्रत्येकी षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कॅश प्राइज जमा झालंय. विकी भंडारी ऑन स्ट्राइक. दुसरा चेंडू आहे. सुंदर चेंडू राहिलाय, अप्रतिम बॉल राहिलाय अप्पू कुंगलेचा. आणि रायगावातून बिलॉंग करतो हा खेळाडू. अतिशय दांडगा अनुभव, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचं अधिराज्य गाजवलंय. दोन्ही एका कॅलिबरचे खेळाडू आता समोरासमोर आहेत. विकी भंडारीच्या समोर अप्पू कुंगले. तिसरा बॉल अप्पू कुंगलेचा, पॉवर प्ले क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये चांगला फटका, चेंडूला पाठवलं एका टप्प्याने सीमा पार. चौदरपाडाकरांचं लक्ष आता वेधलंय. फायर, चौकार. डीजे तर अखंड चौदरपाडाकरांना माहिती आहे की जोपर्यंत विकी भंडारी मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत अशा विजयाच्या पल्लवीत असतील. यापुढे आडबा पाटणा, बेस्ट टायमिंग स्ट्रोक अलॉंग दी कार्पेट. एकच धाव येते, थोडस फंबल, परंतु एकच धाव. अजून भरपूर फलंदाज आहेत. राम चौधरीचं येणं बाकी आहे. त्यानंतर वन साइड हिरो आदित्य वाकडेचं देखील येणं बाकी आहे. त्यानंतर विकेश कोहली असेल, रोशन भंडारी असेल, त्यानंतर विजू तरे असेल, पंकज वाकडे. करण तरे देखील फलंदाजी करू शकतो. आणि त्यानंतर कुणाल सुतार, तो देखील एक चांगला फलंदाज आहे. डेप्थ भरपूर आहे बॅटिंग ऑर्डर मध्ये. परंतु या क्षणाला अटॅकिंग फ्रंट लाईन गोलंदाजांना अटॅक करणं खूप गरजेचं आहे. दारोमदार प्रतीक वाकडेवर आहे. 5वा बॉल अप्पू कुंगलेचा पहिल्या षटकातील. यापुढे उडवला लॉफ्टेड स्ट्रोक, फलंदाज बाद होऊ शकतो. आणि या षटकातील दुसरा धक्का लागतोय. सलामीची ओपनिंग पेर फोडली आहे. अप्पू कुंगले वार करतोय आणि 2 फलंदाजांना गार केलाय. दुसरा धक्का लागत असताना प्रतीक वाकडेच्या स्वरूपात नक्षत्र चौदरपाडा संघाला
न्यू बॅटर वन साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता मात्र हा सामना जर जिंकायचा असेल तर आदित्य वाकडेची बाट चालणं ह्या मॅच मध्ये खूप गरजेचं असेल. 5 चेंडू अप्पू कुंगलेनं फेकलेत आणि 5 धाबा खर्च केल्या. 2 सफलता त्याच्या अकाउंट मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 कॅरेट खरा सोना आहे खऱ्या अर्थाने हा खेळाडू अप्पू कुंगले. चौतरपाडा संघाने जर सामना विजयी केला, जयेश म्हात्रेकडनं 2000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. म्हणजे थेट इथून घरी नाही जाणार सामना जिंकल्यानंतर, तर कोणतातरी दाबा बुक करतील चौतरपाडा संघाचे खेळाडू. अप्पू कुंगलेचा अंतिम बॉल पहिल्या षटकातील. पहिला बॉल सुरेख राहिलाय. षटक समाप्त. अतिशय इकॉनॉमिकल षटक फेकलं अप्पू कुंगलेनं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 5 अशी परिस्थिती अडचणीत सापडल्या खऱ्या अर्थाने चौतरपाडा संघ. काही षटकांपूर्वी फर्स्ट इनिंग मध्ये आवाज येत होता चौतरपाडा संघाच्या प्रेक्षकांचा, परंतु या षटकाची जेव्हा सुरुवात केली पूर्णपणे पिन ड्रॉप सायलेन्स आपल्याला पाहायला मिळतंय. कोणताही आवाज, कोणतीही टाली वाजत नाही. पूर्णतः प्रेक्षकांच्या मनामध्ये दडपण निर्माण झालंय. 4 षटकामध्ये आता विजयासाठी जर धाबांचा विचार केला 24 चेंडू आणि 54 धाबांची गरज विजयासाठी. या षटकामध्ये अटॅक करावा लागेल आधी वाकडेला आणि विकी भंडारीला. कॉमेंट्री बॉक्स एनकडनं माईस कुंगलेचं षटक आता आपला पाहायला मिळेल. पॉवर प्ले क्रमांक 2. 3 क्षेत्ररक्षक आता आपण आउटफील्ड मध्ये पाहू शकतो. ऑन स्ट्राइक विकी भंडारी जो मागच्या मॅचचा हिरो होता. इथून जर शून्यातून सफर निर्माण करायचा असेल विकी भंडारीला तर या मॅच मध्ये देखील तशीच कामगिरी करावी लागेल. माईस कुंगले बॉलिंग ट्रॅकवर ओढतो विकेटने. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर धमाका देतोय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेखा पलीकडे जातोय. 4 धाबांसाठी येतो चौकार. संपूर्ण चौधरपाडाकरांना माहिती आहे विकी भंडारीचं लय मध्ये येणं किती गरजेचं आहे. असा एकमेव फलंदाज आहे खऱ्या अर्थाने जो एकदा लय मध्ये आला तर तो त्याची लय सोडत नाही. लय भारी बॅटिंग करत असतो. मिस्टर कडक या नावाने ओळखला जातो. हार्ड हिटर आहे चौधरपाडा संघाचा महत्वाचा खेळाडू. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची बॅटिंग करावी लागेल. ओ आडव्या पाटणा लॉफ्टर केला क्षेत्ररक्षक उपस्थित आणि इथे मात्र जे नको व्हायला होतं तेच मैदानाच्या आतमध्ये घडतंय. मिस्टर विकी भंडारीला आता मैदान सोडावं लागेल. 3रा धक्का लागलाय टीम नक्षत्र चौधरपाडा संघाला. चौधरपाडा पंकज वाकडे उर्फ माट्या एक विस्फोटक क्रिकेटर. हा खेळाडू देखील मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. चांगली शरीरयष्टी पाहू शकाल आपण. आदित्य वाकडे इतका बलकट फलंदाज आहे परंतु त्याच्या समोर तो देखील थोडासा कमी आपल्याला पाहायला मिळतो. ताकद भरपूर आहे पंकज वाकडेकडे परंतु तसे फटके देखील येणं खूप गरजेचं. उडत्या विकेट ना माईसचा पुढचा बॉल. पहिला बॉल उडवलाय. जास्त काल चेंडू हवेमध्ये. विकेट जाण्याची संभावना आणि तिथे जाते विकेट. आणखी एक धक्का लागत असताना टीम नक्षत्र चौधरपाडाला विकेटचं बटन.
नंबर 6 6व्या क्रमांकावर पाहतोय. आदित्य वाकडे अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. विजयाचं समीकरण वाढत चाललंय. अस्किंग रन रेट आता भरपूर लांब जातोय. 21 मध्ये 50 धावा बनवायच्या आहेत. हालाकी बॅटिंग अजून आहे नक्षत्र चौदरपाडा संघाकडे, परंतु बॅटमधनं धाबा येणं खूप गरजेचं असेल. विकेट ऑट्रिक च्या उंबरठ्यावर, परंतु चांगला फटका कुणाल सुतारच्या बॅटमधनं. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. विकेट निर्या आणि कुणालच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवर दमदार कामगिरी. चौकार. आता हा सामना नक्षत्र चौदरपाडा आणि रायन आहेत, तर नक्षत्र चौदरपाडाचे बॅटर्स आणि फिल्डर्स मध्ये असेल. कारण जर चांगली फिल्डिंग केली इथून तर आरसीसी राया संघ हा सामना जिंकेल, आणि चांगली बॅटिंग जर केली तर निश्चितच चौदरपाडा संघ हा सामना विजय होईल. पुढचा बॉल आपली फुल टॉस, परंतु बॅटवर आला नाही. एकच धाव. स्ट्रायकिंग एंडवर आदित्य वाकडे. धावसंख्या धावफलकावर 1.5 षटक प्रगतीपथावर आणि 14 धाबा. 4 विकेट्स गुच्छामध्ये नक्कीच गमावल्या. पहिली विकेट खूप महत्वाची होती. योगेश कोहली पहिल्याच बॉलवर आऊट झाला. गोल्डन डकची शिकार होत असताना त्यानंतर पाठोपाठ विचार केला तर प्रतीक वाकडे देखील परतला. त्यानंतर विकी भंडारी आणि आता न्यू बॅटर आपण पाहतोय आदित्य वाकडे आणि कुणाल सुतार. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. हो, चांगला बॉल, परंतु पंच आम्हाला सांगतील वाईट चेंडू. धावसंख्या 15 धावफलकावर. पंकज देखील त्यानंतर परतला होता. रिक्वायर्ड रन रेट 13.080 आहे. 8-9 आहे आय थिंक. आणि ती बॉल यावेळी मात्र इन्फिल्डच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न. बॅटमध्ये प्रॉपर संपर्क पाहायला मिळाला नाही. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न. चित्याच्या चपलाईन आणि सश्याच्या वेगानं आणि लक्ष्याच्या वेगानं त्या धावा कंप्लीट केल्या. धावफलकावर धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 17 धाबा. आतापर्यंत पॉवर प्ले पूर्णतः आपण आरसीसी राया संघाच्या नावावर करताना पाहतोय, कारण 4 विकेट्स आणि फक्त 17 धाबा धावफलकावर. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर अरमान कुंगले येतोय, जो की यंगस्टर आहे आरसीसी राया संघाचा. .00 ची सरासरी, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये विजयासाठी 14 धाबा बनवायच्या आहेत. अशा पल्लवीत असतील अजून चौदरपाडा संघाच्या समर्थकांच्या. परंतु गोलंदाजी भरपूर चांगली आहे मित्रांनो आरसीसी राया संघाकडे. मी सातत्याने पाहिलंय, जेव्हा आरसीसी राया संघ खेळत असतो तेव्हा त्यांची गोलंदाजी पाहणं जबरदस्त मजा येत असे. अरमानचा पहिला बॉल. तिसऱ्या षटकाला सुरुवात होती. पहिला बॉल वाईट प्लस किती धाबा येतील तिथे? वाईट प्लस 1 म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री. जणू काय यूट्यूब केकची मेजवानी आहे. 19 धाबा धावफलकावर. समीकरण जे आहे विजयाचं ते थोडंसं तर कमी होईल. 18 चेंडू विजयासाठी 40 धाबांची गरज. ऑन स्ट्राइक आदित्य वाकडे. विस्फोटक बॅटर, वन साइड हिरो ज्याला म्हटलं जातं. यामध्ये फुल टॉस होता, बॅटवर आला नाही. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तिथे? लेसी क्रिकेट पाहायला मिळत आहे. आणि दरम्यान तत्पूर्वी आय थिंक मला वाटतं 2 धाबा कंप्लीट केल्या आदित्यना. साफ नकार दिला पंचांनी. इझिली 2 धाबा कंप्लीट केल्या होत्या. रिव्ह्यू घेतलाय का फिल्डिंग टीमने? पंच आम्हाला लगेच सांगा.
तर 2 धाबा आहेत. 2 धाबांच्या मदतीने धावफलक 21 धाबा. 17 चेंडू विजयासाठी 38 धाबांची गरज आणखी. यावेळी फटका सुरेख क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, कॉलिंग चुकली आहे. विकेटचं पतन. कुणाल सुतारला मैदान सोडावं लागेल. धावजीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर करण तरे येतोय. अजून विजू तरेचं देखील येणं बाकी आहे. त्यानंतर रोशन भंडारी देखील एक चांगला बॅटर आहे. विकेश कोहली विस्फोटक बॅटर. यावेळी पुन्हा एकदा बॅटच्या बरोबर रडारमध्ये आला नाही, परंतु एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न निश्चितच केला जाईल. थोडीशी लेझी फिल्डिंग पाहायला मिळते. फिल्डर कोण आहे तिथे माहित नाही. निजाम होते आय थिंक फिल्डर. 2 धाबा पूर्ण केल्या. 2च्या मदतीने धावफलकावर धाबा आता 24 आपल्या पाहायला मिळत आहेत. तब्बल 5 गडी गमावलेत. अर्धा संघ पवेलियनच्या रस्त्याला परतला. योगेश, प्रतीक, त्यानंतर पंकज देखील परतला, कुणाल देखील परतला आणि आणखी एक मध्ये विकेट गेली. ब्लॉक हॉल मध्ये परफेक्ट यॉर्कर, चांगला बॉल पाहायला मिळतोय. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय. धोक्याची घंटा, परंतु 2 धाबा पूर्ण केल्या. श्याम शेठ दलबी यांचा नक्की जीव की प्राण, लक्ष्याचा वेग जणू काय धारण केला आदित्य बाकडेने. 14 बॉल शिल्लक विजयासाठी. 33 धाबा बनवायच्या आहेत. आजची रात्र कोणाच्या नावावर राहील, चौतरपाडाच्या की राये संघाच्या? 2 फटके पाहिजे मोठे किमान हा सामना जिंकण्यासाठी. ते 2 मोठे फटके कोण निर्माण करेल मैदानाच्या आतमध्ये? अभय याला चढवावं लागेल. गोलंदाजांवर हवी व्हावं लागेल. अरमानचा पुढचा चेंडू समोरच्या दिशेने, बॉल बॅक डाईव्ह, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. 6व्या क्रमांकाचा धक्का लागलाय नक्षत्र चौदरपाडा संघाला. आतापर्यंत 2.5 असं षटक प्रगतीपथावर. 27 धावा झाल्या. 6 विकेट्स गमावल्यात नक्षत्र चौतरपाडा संघानं. आणि विजयाचं समीकरण साप आपल्या पालामध्ये 14.77च्या सरासरीने धावसंख्या कुटायच्या आहेत. आदित्य बाकडे अजूनही मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. 7 चेंडूमध्ये 10 धावा त्याने बनवल्यात. आता पूर्णतः सेट झालाय. आता फायर करावं लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकेश कोहली, आंध्रे रसल ऑफ चौदरपाडा. पहिलाच बॉल त्याच्यासाठी. यष्टा बाकवल्या, क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. आणखी एक धक्का लागतोय. तब्बल 7वा धक्का लागला चौदरपाडा संघाला. तर
चौतरपणा संघाचा बोलबाला पाहायला मिळेल आणि 32 धाबांचं जर संरक्षण केलं तर निश्चितच RCC राया संघाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळेल. चेसिंग कंपल्सरी नाही आहे, जरी 31 धाबा बनल्या तरी सुपर ओव्हर पर्यंत हा सामना जाऊ शकतो. पाणी घेऊन गेलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. बारा चेंडू 32 धाबांची गरज विजयासाठी. चित्तथरारक सामना, रोमहर्षक सामना, हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. लक्ष्य चषक देवरुंग एक नामवंत स्पर्धा मित्रांनो आपण एन्जॉय करतायत. आता देखील जर पाहिलं घड्याळामध्ये 3:23 झाली आहेत. घरी सर्वांची वाट पाहिली जाते, परंतु सर्वांचे डोळे लागले आहेत की हा सामना कोणता संघ विजय होईल, बाजी कोण मारेल, बाजीगर कोण ठरेल. अजून 396 प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतायत आणि भरपूर प्रेक्षक थेट इथे देखील सामना एन्जॉय करतायत. त्यामध्ये न्यूट्रल समर्थक असतील, चौदरपाडाचे असतील, रायेचे असतील, कोंढेरीचे असतील आणि क्रिकेटचे देखील असतील. पहिला बॉल चौथ्या षटकातील सुरेख चेंडू ऑन स्ट्राईक. फलंदाज मिस्टर आदित्य वाकडे. 11 चेंडू आणि विजयासाठी 32 धाब्यांची गरज. गोलंदाज मुंतू बॉलिंग ट्रॅकवर. हे षटक खऱ्या अर्थाने निर्णायक राहू शकतं. या षटकामध्ये जर डॉमिनन्स पाहायला मिळाला बॅटिंगमध्ये तर चौदरपाडा संघाच्या कुठेतरी अपेक्षा पुन्हा एकदा निर्माण होतील. शिरकाव करेल पुन्हा एकदा चौदरपाडा संघ. अन्यथा मात्र या षटकामध्ये जर 10च्या कमी धाबा खर्च केल्या तर निश्चितच बोलबाला पाहायला मिळेल तो म्हणजे RCC राया संघाचा. यावेळी उडवलाय, लॉफ्ट केलाय. अखंड चौदरपाडा संघाचे समर्थकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित केल्या या षटकाराने. वन साइड हिरो आदित्य वाकडेच्या बाटमधनं आमच्या समालोचन कक्षाच्या वरून मानवंदना देऊन चेंडू सीमा रेषा पलीकडे षटकार. येऊ द्या, जोरदार आवाज येऊ द्या. राय संघ आहेत का तुम्ही? राय संघाचे समर्थक कुठे आहेत, कोणत्या कोपऱ्याला आहेत? त्यांचा आवाज काही ऐकायला येत नाही. लाईव्हला बघतायत. षटकाराची गरज होती आणि या षटकाराने आता भरपूर आशा पल्लवित होतील. पुन्हा एकदा या मॅच मध्ये स्वतःला जिवंत ठेवण्याचं काम मिस्टर आदि बाकडे वन साइड हिरो करतोय. 10 चेंडू विजयासाठी 26 धावांची गरज. आणखी किती मोठे फटके येतील या षटकामध्ये निर्णायक ओव्हर ठरू शकते या सामन्याचं भवितव्य ठरवणारी ओव्हर. ओ परफेक्ट यॉर्कर, चांगला बॉल, पलटवार करतो. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न असेल, एक धाव पूर्ण आणि दुसरी देखील. 9 बॉल 24 ची गरज. टाळ्यांचा आवाज येऊ द्या चौदरपाडाकर. रायचे समर्थक, कोंढेरीचे समर्थक आहेत का? आवाज येऊ द्या. लक्ष्य चषक देवरुंग मित्रांनो 3:26 झाले. जर माझा एकट्याचा आवाज एवढा येतोय तर आपला सर्वांचा आवाज का नको यायला? पुढचा बॉल, पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे मात्र काय घडलंय, झेल पकडलाय वन साइड हिरो आदित्य वाकडे. आता त्याला मैदान सोडावं लागतंय. बिग विकेट, मोठं डिसमिसल आणि आता कुठेतरी चौदरपाडा संघाचे समर्थक निराश झालेत. विकेटचं पतन.
उडाल्यानंतर जी रिॲक्शन होती आदित्य वाकडेची, आपल्या 6 पाला मिळाली. भरपूर निराशा त्याच्या चेहऱ्यावर. हार्ट अटॅक होता खऱ्या अर्थाने आदित्य वाकडेसाठी आणि त्याच्या समर्थकांसाठी. हे दृश्य चुकीचं पाला मिळालं टेलिव्हिजन स्क्रीनवर. भरपूर मोठी निराशा. पाचवा चेंडू म्हणतो पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे आणि तिथे किती धावा मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दरम्यान 2 धावा एक पडल्यात. काय क्षेत्ररक्षण केलं अप्पू कुंगलेनं. धाव संख्या 3.50. चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि 37 धावा धावफलकावर. हा फटका सुरेख होता पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. 1 बाउन्स झेप घेतली असेल तिथे. ओ हो अप्पू कुंगले जिथे जिथे जातो तिथे तिथे चांगली कामगिरी करतो. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित तिथे. एकच धाव. 38 धावा धावफलकावर. आता अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 21 धावांची गरज. समीकरण कठीण आहे परंतु मित्रांनो अशक्य नाही. चला कोणती वेळ न घेता लगेच आपण सामन्याला सुरुवात करा. लक्ष चषक देवरुंग आपण एन्जॉय करतायत. अतिशय जबरदस्त आयोजन या विभागातील क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणायला हरकत नाही मित्रांनो. कारण 13 बाईक सहित 2 स्पोर्ट्स सायकल सहित ही स्पर्धा आपण पाहताय. तर पहा मित्रांनो 13 बाईक नंतर 2 स्पोर्ट्स सायकलची किंमत कशी कमी झाली. जर एखाद्या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी जर स्पोर्ट्स सायकल असली तरी प्रेक्षकांच्या नजरा त्या सायकलकडे वळतात. परंतु 2 स्पोर्ट्स सायकल जे आहेत बेस्ट बॉलरसाठी आणि बेस्ट बॅटरसाठी, मालिकावीरासाठी एक बाईक आहे. त्यानंतर आपण 12 बाईक पारितोषिकासाठी पाहतोय. प्रथम क्रमांकासाठी तब्बल 5 बाईक आहेत. अंतिम षटक बॉलिंग ट्रॅकवर सध्याच्या घडीचा टॉप फॉर्म गोलंदाज अरमान कुंगले. 21 धावांचं संरक्षण त्याला करायचं आहे. ऑन स्ट्राईक रोशन भंडारी जो व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील चांगलं नाव कमावतोय चौदरपाडा गावासाठी. परंतु सध्याच्या घडीला आपल्या गावाच्या नावासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी ही लढत मैदानाच्या आतमध्ये करतोय. आता 100% संपूर्ण समर्पण कंप्लीट कमेंट पण द्यावी लागेल. 21 धावा जर बनवल्या तर गावामध्ये नक्कीच शाबासकीची थाप सकाळी आपल्याला नक्कीच मिळेल. पहिला बॉल थोडासा मात्र खाली राहिला बॉल. 5 चेंडू आणि आता विजयासाठी 21 धावांची गरज. जास्तीचा वेग आपल्याला चेंडूमध्ये पाहायला मिळाला. अरमान कुंगलेच्या माध्यमातून प्रचंड वेगाने गोलंदाजी करत असतो. साइड आर्म ऍक्शन आणि कटरचा वापर सातत्याने अरमान कुंगले. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आणि ते दाखवत असताना 5 चेंडू 21 ची गरज. अरमान पुन्हा एकदा यावेळी आडव्या बाटना फटका सुरेख आणि चेंडूला पाठवलाय. 1 बाउन्स आउट ऑफ द रो. 4 धावांसाठी आणखी एक चौकार. ते रोशन भंडारी सांगतोय हम गिरे लेकिन हमारे इरादे नहीं गिरे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. कौतुकाची थाप नक्कीच येईल. रायस संघाने खूप चांगला खेळ केलाय परंतु त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने चौदरपाडा संघाने देखील चांगली फाईट दिली आहे. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. पुढचा बॉल यावेळी उंच भर घेते बॉलने. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि चेंडू सीमा पार. षटकार आहे की चौकार चेक करावा लागेल तिथे. डिसिजन 3ऱ्या पंचापर्यंत गेलाय. चेक करूया आपण. कोणी तर्क वितर्क लावू नका. व्यवस्था आहे कंट्रोल रूम मध्ये. चेंडू तपासला जातोय. चौकार आहे तिथे. भरपूर आतमध्ये होता खेळाडू. तर 4 धावा म्हणजे विजयासाठी आता 3 चेंडू आणि 13
3-13 झाली आहे खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये, परंतु 3-13 कोणाची झाली आहे, चौदरपाडाची की आरसीसी राया टीमची. आता एखादा मोठा षटकार जर आला या पुढच्या चेंडूवर तर मात्र सामना बरोबरीला येईल. आणि लक्षात ठेवा, चेसिंग कंपल्सरी नाहीये, असा कोणताही नियम नाहीये. इथे जर 12 धावा जरी बनल्या तरी सामना सुपर ओव्हर मध्ये जाऊ शकतो, हे देखील प्रेक्षकांनी लक्षात ठेवा. आता रोशनला एकच करायचं आहे की येणाऱ्या 2 चेंडूवर एक तर 3 चौकार, 3 चेंडूवर, नाहीतर मात्र 2 षटकार, हे समीकरण असेल. 3 चौकार अन्यथा 2 षटकार. परंतु अरमान तशी चूक करेल का, तशा पद्धतीचे चेंडू हाताळेल का? रोशन भंडारी एकमेव आशेचं किरण. आता चला जास्त भेल घेऊ नका. अरमान कुंगलेचा पुढचा चेंडू, 3 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज. टाळ्यांचा आवाज येत नाहीये, टाळ्या वाजू द्या मित्रांनो. ब्लॉक हॉल मध्ये परफेक्ट, चांगला बॉल, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होतोय, डोक्याची घंटा वाजू शकते तिथे, आणि 2 धावा कंप्लीट केल्या. आता 2 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. 2 षटकार अन्यथा 1 षटकार किंवा 1 चौकार. जर सुपर ओव्हर पर्यंत जायचं असेल तर 1 षटकार 1 चौकार चालेल, आणि जर सामना जिंकायचा असेल तर 2 षटकार. अठ्ठेचाळीस धाबा आतापर्यंत धावफरकावर आपण पाहतो. 8 विकेट्स गेलेत. आणि मी म्हटलं होतं की बॅटिंग ऑर्डर मध्ये भरपूर डेप्थ आहे नक्षत्र चौदरपाडा संघाच्या. अजून विजेतरेचा देखील येणं बाकी आहे, तो देखील बॅटिंग करू शकतो, परंतु आता त्याचा विचार चौदरपाडा संघाचे बॅटर्स करणार नाहीत. झालं गेलं, गंगेला भिरालं. आता फक्त 2 चेंडू मध्ये 11 धाबा आपल्या बनवायच्या आहेत. आणि आरसीसी राया संघ हा विचार करत असेल की एखादा डॉट चेंडू आता आम्हाला पाहिजे. लक्ष्या चषक देवरुंग, पुढचा बॉल पुन्हा एकदा, ओ यष्टा बाकवल्या. इथे मात्र अखंड चौदरपाडा करांच्या स्वप्नांवर पाणी फेडण्याचं काम अरमान कुंगले करतोय. फलंदाज बाद, 9व्या क्रमांकाचा धक्का लागलाय टीम नक्षत्र चौदरपाडा संघाला. डीजे तर मित्रांनो, हे दृश्य आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या बाहेर. जशी रोशन भंडारीची विकेट गेली तशी मात्र प्रेक्षकांची जी गर्दी होती ती पूर्णतः आता मात्र खाली होते. मैदान पूर्णतः खाली होते. म्हणजे आपल्याला पाहायला मिळतं की संपूर्ण गर्दी जी होती ती चौदरपाडाकरांची होती. आणि मैदानाच्या बाजूने आता सर्व प्रेक्षक आपला घरचा रस्ता पकडताना. 1 चेंडू आणि विजयासाठी आता 11 धाबांची गरज. एखादा 9 चेंडू जर आला तर चौदरपाडा संघ पूर्णतः पुन्हा एकदा आपला रस्ता बदलू शकतात, कारण विजू तरेमध्ये तेवढी क्षमता आहे, मोठे फटके तो देखील खेळू शकतो. परंतु हा सामना आता थोडासा काबीज केलाय. आरसीसी राया संघ या मॅच मध्ये आपली चांगली गोलंदाजी दाखवतोय. अंतिम बॉल, फटका सुरेख आहे. धावा तिथे फक्त किती मिळतील पाहूया. तर धाव फक्त एकही मिळणार नाही. हा सामना जिंकला आरसीसी राया संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन, हार्दिक हार्दिक अभिनंदन.